नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 10,000 पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे सर. सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया सर. सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. सरांबद्दल बोलायचं झाल्यास प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या शहरात भव्य शाखा असून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत सरकारी नोकरीला सुद्धा लागलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेपच्या 250+ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत यश संपादन केलेलं आहे. सर, आपल्या स्टुडिओमध्ये जास्त वेळ न घेता लगेचच आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, अत्यंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे की सध्या 10,000 पोलीस भरतीची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यालाच अनुसरून मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की नुकताच महाराष्ट्र शासनानं आगामी काळात 10,000 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू करू असं जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करायचं? खरं तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे 14 ते 15 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी दरवर्षी तयार असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते वाट बघतात की पोलीस भरती केव्हा निघेल. आपण मागील इतिहास जर बघितला, मागील आदरणीय आर आबा यांच्या काळामध्ये 11,000 पदांच्या मेगा भरती झाली. त्यानंतर सर्वात मोठी मेगा भरती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये होण्यास सुरुवात झाली आणि ती 18,000, 17,000 त्याच्यापेक्षाही मोठ्या मोठ्या भरत्या त्या ठिकाणी झाल्या आणि आता नुकतीच 10,000 पदांची घोषणा करण्यात आलेली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये कुठल्याही क्षणी या ठिकाणी 2025 मध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती बघायला मिळणार आहेत. 7-8 महिन्याचा कालावधी विद्यार्थ्याकडे शिल्लक आहे आणि त्यापेक्षा जास्त 2 ते 3 महिने त्यांना शिल्लक मिळू शकतात. म्हणून महाराष्ट्र पोलीसची भरती मिळाल्यामुळे किंवा त्या ठिकाणी ही भरतीची ऍड पडणार आहे यामुळे विद्यार्थ्याच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मला वाटतं ही सर्वात मोठी विद्यार्थ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी आता लगेच तयारीला जर सुरुवात केली तर महाराष्ट्र पोलीस बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. नक्कीच. 10वी परीक्षा झालेली आहे तर असे विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात का? या विद्यार्थ्यांसाठी तर अति आनंदाची गोष्ट असेल की वयाचे 18 वर्ष पूर्ण होत आहे आणि पहिल्याच वेळेस पोलीस भरती निघते आहे. मला वाटतं 12वी झाल्यानंतर 1-2 वर्षांनी पोलीस भरती निघाली असते असे कितीतरी किस्से घडलेले आहेत. पण हे विद्यार्थी अति लकी आहेत असं मी म्हणेल की 12वी होते, 18 वर्ष पूर्ण होत आहे आणि पहिलीच पोलीस भरती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांच्या हाती येणार आहेत. म्हणजे वयाच्या 18.5 वर्षी किंवा 19व्या वर्षी ते पोलीस बनू शकतात. या विद्यार्थ्यांनी जर आतापासून ऍडची वाट न बघता, निकालाची वाट न बघता 12वीचा लगेच तयारीला जर सुरुवात केली तर ही पोलीस भरती त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते. कमी वेळात ते पोलीस बनू शकतात. मी 3 महिन्यात पोलीस बनताना बघितलेले विद्यार्थी आहेत, 6 महिन्यात बनलेले विद्यार्थी आहेत, 1 वर्षात पोलीस बनलेले विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांना 2 वर्ष लागतात, काहीला 3 वर्ष लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही. जर आतापासून जर तुम्ही तयारी केली तर हे 1 वर्ष तुमच्यासाठी पोलीस बनण्यासाठी पुरेसं आहे आणि त्यामध्येच तुम्ही तुमची तयारी पूर्ण करू शकता. आणि या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर मुलींना या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय तयारी करणं आवश्यक आहे किंवा कसं सहभागी होणं आवश्यक आहे? आता आपण बघतो गव्हर्नमेंट प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींची संख्या त्या ठिकाणी नोकरीमध्ये वाढवत आहे. या भरतीमध्ये मुलींचं प्रमाणात जागा खूपच जास्त असतात. मुलांच्या आणि मुलींच्या तुलनेमध्ये मुलींचं मेरिट खूप कमी येतं. 10 ते 20 मार्कांचा पेक्षाही जास्तचा फरक असतो. मुलांचं जर मेरिट त्या ठिकाणी 140-145 लागत असेल तर मुलींचं मेरिट 110-120च्या आतमध्ये असतं. हा मोठी तफावत असते. त्यामुळे मुलींना लवकरात लवकर नोकरी मिळवता येते जर योग्य वेळी त्यांनी ठरवलं, योग्य वेळी प्लॅनिंग केली आणि योग्य वेळी जर त्यांनी सुरुवात केली तर मला वाटतं या भरतीमध्ये मुलींचं प्रमाण अजून वाढलेलं तुम्हाला दिसेल. आणि आताच नुकत्याच 12वीच्या विद्यार्थिनी बाहेर पडत आहेत 12वी होऊन. त्या विद्यार्थिनी सुद्धा या भरतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये
मध्ये अपयश आलं, मी त्या विद्यार्थ्यांनाही बोलेल, 1-2 मार्कांनी कदाचित तुमचं मेरिट गेलेलं असेल, त्या मुली असू शकतात, मुलगा असू शकतो, तर तुम्ही घाबरून जायचं कारण नाहीये. कारण तुम्हाला लगेच एका वर्षामध्ये परत पोलीस भरती बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही जर आता तयारी केली आणि आता तयारी अशी करा की जोपर्यंत जॉईनिंग नाही तोपर्यंत थांबायचं नाही. विद्यार्थी हेच करतात की जाहिरात पडल्यानंतर सुरुवात करतात. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं तेव्हा यश येत नाही. अगोदर जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच तुम्हाला 7-8 महिन्याचा कालावधी मिळतो. योग्य टेस्ट सिरीज सोडवता येतात, योग्य नियोजन करता येतं, किमान 300-400 टेस्ट तुमच्या हाताखालून जातात आणि त्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यामध्ये अडचणी येत नाहीत आणि विद्यार्थी योग्य वेळेला तो नोकरी मिळू शकतो. नक्कीच. त्याचप्रमाणे यात सुद्धा विभाजन असतं मार्कांचं. तर लेखी परीक्षेसाठी आणि जे वेगळे गुण असतात, एकंदरीत विभागणी कशी असते मार्क्सची, त्या बाबतीत काय सांगू शकता? ज्या वेळेस पोलीस भरतीचं कुठलीही भरती पडते तेव्हा वेगवेगळे GR पडतात. पूर्वी 100 मार्काचं ग्राउंड आणि 100 मार्काची लेखी होती. मागच्या भरतीमध्ये जर विचार केला तर 50 मार्कांचं ग्राउंड झालं आणि लेखी 100 मार्कांची झाली. विद्यार्थी मित्रांनो, मार्काचं काहीतरी होईल किंवा कुठले तरी मार्क बदलतील, तुम्ही घाबरायचं नसतं. तुम्ही काय करू शकतात की आपल्याला 50 मार्काचं मैदानी चाचणी द्यायची किंवा 100 मार्काची द्यायची, त्यामध्ये 1600 मीटर रनिंग असेल, 100 मीटर रनिंग असेल, ही परफेक्ट करून ठेवा. गोळाफेक असेल, लांब उडी असेल, हे परफेक्ट करून ठेवा. कदाचित एखादा इव्हेंट कमी जास्त झाला तरीला तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी येणार नाहीत. आणि आता आपल्याकडे कालावधी आहे 7-8 महिन्याचा, त्यामध्ये योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन जर केलं तर मला वाटतं मैदानी चाचणीचे 50 पैकी 50 मार्क मिळवणंही अशक्य नाहीये. 1-2 मार्क कळतात ते फक्त 100 मीटर मध्ये. आणि मी असे कितीतरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बघितलाय, त्यांनी 48, 48, 47 मार्क त्या ठिकाणी मिळवलेत. हे का घडतं? योग्य नियोजन, योग्य मेहनत आणि योग्य वेळी घेतलेली डिसिजन, यामुळेच तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं. आणि 100 मार्काची जरी मैदानी चाचणी झाली तरी तुम्ही त्याच रेशिओ मध्ये जातात. 94-96 मार्क तुम्हाला सहज पडतात. लेखी परीक्षा ही पक्की 100 मार्काची असते, त्यात मार्काचं नियोजन बदलत नाही. पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 100 मार्कांची लेखीचं नियोजन तुम्ही लक्षात घ्या. मराठी ग्रामर 25 मार्काला आहे, तुम्हाला त्यामध्ये मराठी व्याकरणाचे 25 पैकी 25 कसे मार्क पडतील, कसं शिकून घ्यायचंय, कोणत्या शिक्षकाकडून ते आत्मसात करायचे हे ठरवा आणि कामाला लागा. त्यानंतर गणित विषय आणि बुद्धिमत्ता विषय 25-25 मार्काचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला योग्य नियोजन, योग्य सराव, गणिताला फक्त सराव वाचू शकतो, योग्य टेस्ट सिरीज आणि योग्य पेपरचं त्याचं सोल्युशन हे दरवेळेला गेलं तरच विद्यार्थी तिथं ते मार्क घेऊ शकतो. आणि राहिल्या 25 मार्काचा GS चा घटक, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून असतील, पेपरच्या माध्यमातून असतील, चालू घडामोडी असतील, इतिहास भूगोलचे प्रश्न असतील, यामध्ये तुम्ही पारंगत बना. नक्कीच पोलीस बनणारं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि पोलीस परीक्षा खूपच सोपी आहे. आणि आतापर्यंत 1500च्या पुढचे विद्यार्थी मी बनताना माझ्या हाताखालून, आमच्या टीमच्या हाताखालून बघितलेले आहेत. त्यामुळे पोलीस भरती त्या ठिकाणी काही नाही. मागच्या भरतीचा इतिहास जर बघितला, 250 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, अजूनही जेल पोलीसची भरती चालू आहे, त्याच्यामधलं सिलेक्शन वाढेल. हे तुम्ही लक्षात घ्या की पोलीस बनणं सर्वात सोपं आहे, हे तुमच्या हातामध्ये आहे. फक्त वेळेवरती नियोजन करा आणि योग्य वेळी सुरुवात करा. त्याचप्रमाणे शारीरिक चाचणी या सगळ्यासाठी फार महत्वाची असते मला वाटतं सर. तर शारीरिक जी तयारी असते ती साधारणपणे तुम्ही कशी करून घेता, किंवा तुमच्या अकॅडमी मधनं ही तयारी सुद्धा वेगळ्या पद्धतीने करून घेतली जाते का, याबद्दल काय सांगू शकता? विद्यार्थी जर मानसिक दृष्ट्या सदृढ असेल तो शारीरिक दृष्ट्या सदृढ असतो. तुमची जर उंची बसत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आम्ही सुरुवात सकाळी 5ला करतो. सकाळी 2 तास मैदानी चाचणी असते. भरतीच्या वेळेला तुम्हाला उन्हामध्ये पळावं लागतं किंवा उन्हामध्ये मैदानी चाचणी, त्याची सराव आजपासून करून घेतला जातो की उन्हामध्ये तुम्ही गोळा कसा फेकाल, त्या ठिकाणी लांब उडी कशी माराल, 100 मीटर कशी काढल्या जाईल, याची प्लॅनिंग आजपासून केल्या जाते. योग्य वेळेला जर तयारी केली तरच ती पुरेशी असते. भरतीच्या तोंडावरती तुम्ही 8 दिवस 10 दिवस मैदानी चाचणी कराल, होणार नाही. तुमच्याला 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर असेल, एक मायक्रो सेकंद महत्वाचा असतो. तो करून घेण्यासाठी संपूर्ण आमची टीम त्या ठिकाणी कार्य करते. मग त्यात एक्समॅन असतील किंवा स्पोर्ट टीचर असतील, गोळाफेकसाठी वेगळे टीचर, लांब उडीसाठी वेगळे टीचर, त्यांच्या ट्रिक्स आणि दररोजचा सराव हे एकंदरीत जर केलं तर मैदानी चाचणी अवघड नाहीये. जेव्हा विद्यार्थी 5 किलोमीटर रनिंग करतोय किंवा त्यापेक्षा जास्त रनिंग करतो, तो 1600 मीटर तर इझिली कव्हर करतो. आणि मी हे बघितलंय, विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीमध्ये आउट ऑफ मार्क घेतलेले. त्यामुळे अवघड मैदानी चाचणी नाहीये, फक्त गरज आहे तुम्ही ठरवण्याची.
नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर हा, की या भरती प्रक्रियेमध्ये महिलांना किती जागा दिलेल्या असतात किंवा महिलांना कशा प्रकारच्या संधी या सगळ्यामध्ये उपलब्ध असतात? खरं तर याबाबतीत काय सांगता येईल? हा खूप छान प्रश्न आहे मुलींसाठी. मुलींना आतापर्यंत 50%, 40%, 30%च्या वरती जागा त्या ठिकाणी मिळतात. 30%च्या वरती 40% जरी जागा मिळाल्या असं लक्षात घ्या की 6,000 10,000 ची जर भरती होते तर किमान 4,500 ते 5,000 तुमच्या जागा आहेत 4,000च्या पुढे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही आहे. आणि प्रत्येक मुलाला फक्त एक जागा लागत असते त्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी. तुम्ही ओव्हरऑल जागेंचा विचार न करता तयारीला सुरुवात केली पाहिजे. आणि मुलींचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा खूप वाढलंय. मी पहिलेही बोललोय की महाराष्ट्राच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जा तुम्हाला 50% आता महिला दिसायला सुरुवात झाली. आणि असे निर्णय त्या ठिकाणी जेव्हा गव्हर्नमेंट घेत आहे की भरत्या फास्ट मध्ये घ्यायच्या, पोलीस डिपार्टमेंट सशक्तीकरण करायचं, तर आपल्याला एक संधी चालून येत असते आणि ती संधीचं तुम्ही सोनं करायचं असतं. म्हणून मुलीने घाबरायचं नाहीये. जागा खूप असतील. प्रत्येक जिल्ह्यावाईज जर तुम्ही त्या ठिकाणी जागेचे चार्ट बघितले, 500 जागा, 1000 जागा, 1,500 जागा, मुंबईसाठी 3,000, 2,000 जागा निघतात. हे विद्यार्थी सहज पद्धतीने पोलीस बनू शकतात. आणि पोलीसच नाही आहे, पोलिसाबरोबर तुम्हाला जेल पोलीसची नोकरी मिळू शकते, रेल्वे पोलीसची मिळू शकते, ह्या पण जागा असतात. त्यामुळे SRPFच्या जागा असतात. यामध्येही तुमचं त्या ठिकाणी जागा वाढण्याची चान्सेस वाढतात. आणि मला वाटतं 10,000 म्हणता म्हणता ही भरती जर रिक्त जागा यामध्ये ऍड केल्या तर 13, 14, 15,000 पर्यंत जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागाचा विचार करू नका. आता गरज आहे तुम्हाला ठरवण्याची आणि कामाला लागण्याची. जेव्हा भरती पडेल तेव्हा त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. नक्कीच. त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता सगळ्यात महत्त्वाची असते. तर ती नेमकी काय असते? वय मर्यादा काही ठरलेली असते का? कितपर्यंतचं वय या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असतं? मी तर म्हणेल वयोमर्यादा पोलीससाठी खूपच चांगली आहे विद्यार्थ्यांसाठी. 18 वर्षाच्या पुढील सर्व विद्यार्थी जे 12वी उत्तीर्ण आहे, 12वी उत्तीर्ण म्हणतोय, या फक्त 12वी पास असणारे विद्यार्थी या भरतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात. मग ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी पण त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. 12वी उत्तीर्ण झालेले यावर्षीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मागील 2-3 वर्षामध्ये 12वी झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तीर्ण आहेत ते सुद्धा सहभागी होऊ शकतात. आणि वयोमर्यादा 18 ते 30 पर्यंत, आणि जर कॅटेगरी असेल तर 32-35 पर्यंत सुद्धा आपल्याला जाता येतं. ओबीसीचं वयोमर्यादा वेगळी आहे, ओपनची वयोमर्यादा वेगळी आहे, SCची वयोमर्यादा वेगळी आहे. हे तुम्हाला तयारी करताना कळेल. मला वाटतं की 18च्या पुढचे आणि 30च्या आतमधील सर्व तरुणांनी या सहभागी व्हावं आणि आपलं पोलीस बनण्याचं स्वप्न, आणि जर सगळ्या सरकारी नोकरीमध्ये सोपी नोकरी कोणती असेल मिळवणं, तर मला वाटतं सगळ्यात पोलीस आहेत. कमी दिवसात कमी वेळामध्ये पोलीस झालेल्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट सर, या भरती प्रक्रियेप्रमाणे अजून कोणत्या भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या निघण्याची शक्यता तुम्हाला वाटते? पोलीस भरती ही तर निघणारच आहेत. मी पूर्वी सांगत होतो 2025 मध्ये डिसेंबर पर्यंत तुम्हाला पोलीस भरती बघायला मिळेल. पण याबरोबर दारूबंदी पोलीसची ऍड खूप दिवसापासून नाही आहे. ह्या कमीत कमी 5-1 हजार तरी जागा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघायला मिळतील. रेल्वेमध्ये मिनिमम त्या ठिकाणी रेल्वे पोलीस आणि बाकी ग्रुप डी वगैरे पकडता किमान 1 लाखाच्या आसपास जागा त्या ठिकाणी भरल्या जातील. कारण आपण जर जागेचा आढावा बघितला तर पूर्वीपासून भरत्या चालू आहेत, पण या काही काळानुसार जागा थांबतात आणि त्या परत भरल्या जातात. आता पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण डिपार्टमेंट सशक्तीकरण चालू आहे, त्यामुळे रेल्वेमध्ये जागा निघतील. आणि एक सर्वात महत्त्वाचं, पोलीस भरती करणारे स्टाफ सिलेक्शनच्या पेपर देऊ शकतात, ज्यामध्ये BSF, CISF, ITBP, आसाम रायफल, CRPF हे पद असतात. आणि ही ग्रुप GD या पदासाठी स्टाफ सिलेक्शन भरती घेतं. यामध्ये किमान 42 ते 70 हजार जागा विद्यार्थ्यांना बघायला मिळतील. आणि ही ऍड लवकरच तुमच्या समोर असेल. त्यानंतर काही कमी वयाचे विद्यार्थी आहेत ते एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये जाऊ शकतात. म्हणजे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा तुम्ही करत असाल तर त्या सुद्धा जागा MR, SSR, त्यानंतर S ग्रुप, Y ग्रुप, एअरफोर्स यासारखे पद तुम्हाला मिळतील. आणि परत एकदा जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करतात तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये विविध त्या ठिकाणी भरतीच्या प्रक्रिया आहेत, आणि स्टेट गव्हर्नमेंटची तयारी करताय तिथे सुद्धा भरती प्रक्रिया आहेत. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांनी कंबाईन दोन्हीची तयारी करणं गरजेचं आहे. जो विद्यार्थी फक्त पोलीस करतोय आणि पोलीस जर एक मार्गाने गेला तर तो बघतो की त्याची नोकरी लागत नाही, त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय कोणते ना कोणते मार्ग तुम्ही चालू ठेवायला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेत यश येतच.
नक्कीच या स्पर्धा परीक्षांव्यतिरिक्त नोकरीच्या संधी काय काय नेमक्या उपलब्ध आहेत त्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र इथे का छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. गुरुकिल्ली यशस्वी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या 10,000 पोलीस भरती आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक सुरेश सोनावणे सर. लगेचच आपण आपल्या विषयाकडे वळूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जे आपण म्हटलं होतं की या स्पर्धा परीक्षांव्यतिरिक्त आणखीन स्पर्धा परीक्षा जर आपण वेगवेगळ्या दिल्या तर आपल्याला कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात किंवा या स्पर्धा परीक्षेनंतर आपल्याला कोणती नोकरीची संधी उपलब्ध असते, याबद्दल काय सांगू शकता? बघा, मी माझ्या पूर्ण याच्यामध्ये आयुष्यामध्ये असंख्य भरत्या बघितल्या, असंख्य विद्यार्थी घडताना बघितलेत आणि हे बघितलंय की पोलीस भरती करणारे विद्यार्थी असेल फक्त पोलीस नाही होत, तो PSI पण बनू शकतो, MPSCच्या परीक्षा देऊ शकतो. यामध्ये असं काही नाहीये की मैदानी चाचणी करणारा सरळ सेवा देत नाही. तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, मी तर म्हणेल सांगायला आपण लागलो तर कमीत कमी 2 तास लागतील, एवढ्या भरत्या असतात आणि यांची नावं घेणं पण त्या ठिकाणी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी पॉसिबल नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हा असा एक मार्ग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी पावलोपावली चालून येतील. जर आज पोलीस भरतीची ऍड पडते, उद्या दुसरी ऍड पडेल, त्यानंतर दुसरी ऍड पडेल, तुम्हाला कुठे ना कुठे मार्ग मिळणार आहेत. तुम्ही योग्य सिलेबस त्या ठिकाणी निवडा, कशा पद्धतीने पूर्ण करायचा त्याचा प्लॅनिंग करा. मला 2 वर्ष परिपूर्ण द्यायचे आहेत. 12वी झालेला विद्यार्थी सक्सेस होण्यासाठी 2 वर्ष ते 2.5 वर्ष लागतात. ते परिपूर्ण देण्याचं मनातून ठरवा. स्पर्धा परीक्षेमध्ये जो विद्यार्थी टिकतो तो निकाल घेऊन जातो. पण आज प्रमाण हे आहे की 6 महिन्यातच नोकरी मिळाली पाहिजे किंवा 6 महिन्यानंतर ब्रेक करतात, विद्यार्थी घरी जास्त वेळ देतात. यामुळे होणार नाही. तुम्हाला योग्य प्लॅन, योग्य क्लास, योग्य अभ्यासिका, योग्य नियोजन, योग्य टेस्ट सिरीज ह्या जर मिळाल्या तर यशामध्ये त्याचं रूपांतरण होतं. म्हणून वेळ किती आहे याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि योग्य वेळेनुसार तयारी करावी लागेल. मी सरळ सेवेकडे येतो जिथं मैदानी चाचणी नाहीच आहे. आज असे पण विद्यार्थी आहेत की ते त्यांचं वय बसत नाही किंवा त्यांच्या उंचीमध्ये काही प्रॉब्लेम येतात. असे विद्यार्थी सरळ सेवेच्या भरत्या देतात, त्यामधूनही त्यांना त्या ठिकाणी यश मिळतं. ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, कुठलाही कनिष्ठ लिपिक, मंत्रालयातील जागा असतील, यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळवता येतं. स्पर्धा परीक्षा हा एक अथांग सागर आहे. या सागरामध्ये जेव्हा तुम्ही उडी घ्याल तेव्हा कुठे ना कुठे पोहोचणार आहात. फक्त गरज आहे सातत्याने पोहण्याची. त्यामुळे घाबरू नका, कुठली ना कुठली परीक्षा तुमची वाट बघणार आहे. त्याचप्रमाणे सर, आता जर बघितलं तर 10वीच्याही परीक्षा संपल्या आहेत आणि 12वीच्याही परीक्षा संपल्या आहेत. म्हणजे ज्या महत्त्वाच्या बोर्डाच्या परीक्षा असतात त्या आता संपलेल्या आहेत. विद्यार्थी आणि पालक मुलांच्या करिअरच्या दृष्टीने वाट बघतायत. पालक आणि विद्यार्थी सुद्धा आपले पुढे करिअर काय याची वाट बघतायत. काय मार्गदर्शन कराल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? काय करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्यांना? मी तर प्रथमतः 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगेल की 10वीचे विद्यार्थी म्हणजे 16 वर्ष वय पूर्ण असणारे. त्यांना जर स्पर्धा परीक्षा द्यायचंय कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग ती ND असेल किंवा इकडच्या परीक्षा असतील, त्यामध्ये 3 वर्ष ते 3.5 वर्ष द्यायचे आहेत तुम्हाला. 11वी 12वीचे 2 वर्ष आणि पुढील 1 वर्ष जे नोकरीला लागण्याचं असतं, कारण 12वी झाल्यानंतर तुमचं 18 वर्ष पूर्ण होतं. हे 3-3.5 वर्षाचा प्लॅन करून तुम्ही स्पर्धा परीक्षेत या आणि सातत्य ठेवा की मला करायचंय. जेव्हा आपण एखादा त्या ठिकाणी निर्णय घेतो तो पूर्ण झाल्याशिवाय मागे फिरायचं नाहीये. हे निर्णय घेणारे 10वीचे विद्यार्थी कुठली ना कुठली नोकरी मिळवतात. जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत यांची चुकी ही असते की 10वी पासून जर तयारी केली असती, 16व्या वर्षी तयारी लागली असते तर वयाच्या 18-19 मध्ये त्यांच्या हातामध्ये जॉब असता. पण ते तयारीच 18 वर्षी करतायत, अजूनही वेळ गेलेली नसते. 18ला जरी तयारी तुम्ही चालू केली तर वयाच्या 21व्या वर्षाच्या आत तुमच्या हातामध्ये नोकरी येते. 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला नोकरी भेटते. पण गरज आहे ती ठरवून त्या ठिकाणी सुरुवात करण्याची. कोणत्याही वयामध्ये तुम्हाला सुरुवात करता येते. तसं तर मी बघतो ग्रॅज्युएशनची मुलं 22 वर्षानंतर सुरुवात करतात आणि त्यानंतर 2-3 वर्षामध्ये नोकरी मिळवतात. आपण जेवढ्या लवकर, जितक्या लवकरात लवकर तयारीला सुरुवात करतो तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळतं. त्यामुळे गरज आहे आज ठरवण्याची. मग तो 10वीचा विद्यार्थी असेल, 12वीचा असेल, ग्रॅज्युएशनचा असेल किंवा त्यापेक्षा कुठलाही. काही मुलं डिप्लोमा, डिग्री करतात,
इंजिनिअरिंग करून त्या ठिकाणी भरत्या मारतात. तर त्यांना मी सांगेल की वेळ वाया घालू नका. आपण बघतो की मागील भरतीचा जर इतिहास बघितला, कितीतरी PhD होल्डर यांनी पोलीस भरती दिली आहे. हे अशा बातम्या आपल्याच माध्यमातून दाखवल्या गेलेल्या आहेत. याचं कारण असं आहे, त्यांना योग्य वेळी सुचलं नाही की मला करायचं आहे. आज ज्या मुलांचं वय आहे त्यांनी जर योग्य वेळेला निर्णय घेतला तर ही वेळ आपल्यावरती येत नाही. म्हणून स्पर्धा परीक्षा असो, ती पोलीस भरती असो, आर्मी भरती असो, नेव्ही असो किंवा सरळ सेवा असो, कुठलीही स्पर्धा परीक्षा योग्य वेळेला महत्त्व देते. आणि 100 मार्काचा पेपर असेल, 200 मार्काचा पेपर असेल, सब्जेक्ट तर तेच असतात. जसं गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर GS चा भाग असेल ज्यात इतिहास, भूगोल, राज्य, त्यानंतर मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, हे घटक बदलत नाही, फक्त काठिण्य पातळीमध्ये बदल होतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी घाबरायचं नाहीये आणि स्पर्धा परीक्षेत येताना एकच निर्णय घ्यायचा, मला नोकरी मिळवायची आणि ती मी मिळवणारच, तर तुम्हाला यश मिळेल. नक्कीच सर, मला वाटतं तुम्हाला सुद्धा स्पर्धा परीक्षानंतर करिअरच्या संधी पाहायच्या असतील किंवा त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर गरुड झेप अकॅडमीला नक्की संपर्क करा. स्क्रीनवर त्यांचे नंबर जात आहेत. तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडनं करिअरच्या वेगवेगळ्या संधींची माहिती नक्कीच मिळू शकते. सर, मला वाटतं आज तुम्ही इथे आलात आणि वेगवेगळ्या करिअरच्या संधी नेमक्या काय आहेत, त्याचप्रमाणे गरुड झेप अकॅडमीमध्ये नेमकं कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं याबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.